आणि त्याच निमित्ताने मुंबई या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. या सर्वांना माझा जय शिवराय, जय भीम, जय संविधान. बांधवांनो, या ज्या परीक्षा ज्या आहेत, ही नीटची जी एक्झाम आहे, ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, एनटीए नावाची एजन्सी आहे, ही एनटीए नावाची एजन्सी ह्या परीक्षा कंडक्ट करत असते. आणि ह्या परीक्षांच्यासाठी जो विद्यार्थी तयारी करतो तो काही 6 महिने आणि 1 वर्षाची तयारी ती नसते. तर राजस्थान या ठिकाणी कोटा जे शहर आहे, या ठिकाणी विद्यार्थी 5वी पासून ते 6वी पासून या नीटच्या परीक्षेची तयारी करत असतात. आणि हे पेपर लीक करतात आणि दुसऱ्या दिवशी सांगतात की परीक्षा रद्द झाली आणि पुन्हा परीक्षा तुम्हाला द्यावी लागेल. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्यावर स्ट्रेस येतो आणि स्ट्रेस येऊन ह्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि आत्महत्या करून सुद्धा हे जे सरकारमध्ये बसलेले जे लोक आहेत यांची जबाबदारी आहे. हे शिक्षण मंत्रालय जे आहे, या शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी आहे. शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी आहे. यांच्याकडून होत नाही तर यांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यायला पाहिजे होता. परंतु राजीनामा न देता जे विद्यार्थी त्या ठिकाणी राजीनामा न देता विद्यार्थी जे संविधानाच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने शांतपणे त्या ठिकाणी आंदोलन करत होते, या आंदोलकांच्या वर अमानुष त्या ठिकाणी लाठीचार्ज केला. आणि मी असं पण बघितलंय की त्यांनी ऑर्डर दिली, मंत्र्यांनी ऑर्डर दिली, त्याच्यामुळे पोलिसांनी ती फॉलो केली. परंतु कायदा असं सांगत नाही की ऑर्डर तुम्हाला मिळाली म्हणून तुम्ही फॉलो करा. त्याच्यामध्ये प्रोपोर्शनॅलिटी असली पाहिजे, त्याच्यामध्ये नेसेसिटी असली पाहिजे, त्याच्यामध्ये प्रमाणबद्धता असली पाहिजे, त्याच्यामध्ये जस्ट फेअर अँड रिझनेबल ते असलं पाहिजे, तरच ती ऑर्डर फॉलो केली जाते. संविधान हे सांगतं, लक्षात घ्या. संविधान असं सांगत नाही कोणती ऑर्डर दिली म्हणून तुम्ही त्या ठिकाणी लाठीचार्ज करा म्हणून. लक्षात घ्या, भारतीय संविधानाच्या आर्टिकल 19 ने आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे आपल्याला. आणि हा अधिकार जो आहे, खरंच त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की या देशातला कोणताही नागरिक जागृत झाला नाही, पण या देशातला विद्यार्थी हा जागृत आहे आणि या विद्यार्थ्याच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे. आणि हे सत्तेमध्ये बसलेलं जे सरकार आहे, हे सरकार हे आपल्या अधिकारांची चोरी करत आहे. लक्षात घ्या, मूलभूत अधिकार जे संविधानामध्ये दिलेले आहेत. आणि हे संविधान जे आहे, हे बाबासाहेबांचं संविधान नाही, बाबासाहेबांनी आपल्यासाठी लिहिलेलं संविधान आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे भारताच्या लोकांनी. त्याची प्रियांबल तुम्ही वाचा. आम्ही भारताचे लोक, भारताचं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आम्ही घडवणार आहोत आणि त्याच्यासाठी हे संविधान बनवतो. लक्षात घ्या, या लोकशाहीमध्ये सर्वोच्च जे असतं हे कुठलं सरकार नसतं, हे कुठलं कोर्ट नसतं, तर जनता जी आहे ही जनता सर्वोच्च असते, हे संविधानाने सांगितलेले. आणि यात ज्या क्लिप ज्या आहेत, या काही ऍडव्होकेटनी त्या सुप्रीम कोर्टामध्ये नेल्यानंतर सुप्रीम कोर्ट म्हणतं की आमच्याकडे वेळ नाही हे बघायला. अहो, तुम्ही कोण आहात? सुप्रीम कोर्ट म्हणजे कोण आहे? तर संविधानाने सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्ट जे आहे गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. या देशातील नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करणारं एक संस्था आहे. या देशातील नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी या भारतीय संविधानाच्या आर्टिकल 124 ने या सुप्रीम कोर्टाची स्थापना केलेली आहे. लक्षात घ्या, या ज्युडिशरीची स्थापना केलेली आहे. या देशामध्ये ही लोकशाही या संविधानाने दिलेली आहे. आणि हे संविधान जर टिकवायचं असेल तर आपल्याला या संविधान विरोधी जे पक्ष आहेत, बीजेपी नाही, जे पक्ष संविधान विरोधी आहेत, त्यांना सत्तेमध्ये बसून